किती नर आहेत, किती मादी आहेत आणि कोणत्या जातीच्या आहेत ते माहिती सांग. चला. माझ्याकडे हे नारी सुवर्णा म्हणून ही जात आहे, ब्रीड नवीन आहे. हे फलटणच्या निमकर संस्थेने ही विकसित केलेली जात आहे. ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हे 70 ते 80% जुळी ते तिळीचं प्रमाण ह्यांना जास्त आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त पिल्लांना जन्म देते ही मादी. म्हणजे असं उत्पादन क्षमता जास्त आहे. जे आपली ग्रामीण भागातली जे माडगाव जी लोक असतात ना, त्यांच्याकडे जे मेंढ्या असतात त्यांना एकच पिल्लू मिळतं ना ते, आणि हिला 2 ते 3 पिल्लं देतात. आता ह्या मादीची हे 3 एकाच मादीची पिल्लं आहेत. हे 3 बर. दुसरी परत ह्या इथं 3 आहेत. एकाच वेळेस एका वेळेला एकाच मादीला 3 पिल्लं झालेली आहेत. असे माझ्याकडे 2 आहेत आणि एका मादीला 4 पिल्लं झालेली आहेत. एका मेंढीला ती इथं 4 आहेत आणि बाकीच्या 2 नाही ती एक सिंगल झालेले आहेत. असं आहे. म्हणजे प्रजनन उत्पादन क्षमता डबलच आहे, आपल्या ग्रामीण भागातल्या मेंढीपेक्षा डबलच आहे. त्यामुळे ही मेंढीची जात आपल्याला बंदिस्त मध्ये फार परवडते. ओके. आता ही जी जात आहे, आता ही पिल्ल आहेत, ही त्यातलीच आहे? हे पिल्ल त्याच्यातलीच आहे, त्यांचीच आहे. मी 10 महिन्यापूर्वी 15 जुलैला मी हा फार्म चालू केला. 15 जुलैला मी 10 मेंढी गाभण मेंढ्या आणल्या होत्या. 10 मेंढी गाभण आणल्या होत्या. 10 मेंढ्यापासून सुरुवात केली. त्याचीच ही आपली सगळे आहेत. हे आता 12 आहे त्याच्या 12 मध्ये. आणि किती एकूण आपल्याकडे सगळे? आता माझ्याकडे एकूण फार्मावरती 40 प्लस आहेत. 40? 10 महिन्यात 40 प्लस झाले. मला काय सांगायचं, खाली तुम्ही कोंबड्यांचं ही केलंय, वर मेंढ्यांचं, ही कसं स्ट्रक्चर किंवा ही काय? हे स्ट्रक्चर ह्याच्यासाठी केलेलं आहे की इलिव्हेटर स्ट्रक्चर ह्याला म्हणतात. इलिव्हेटर हे कशासाठी करायचं असतं, जे आपल्याला मेंढींची तब्येत चांगली राहते, ह्याची लेंडी आणि मूत्र खाली पडतं पूर्ण, त्याच्यामुळं मेंढ्यांना त्रास होत नाही काय अजिबात. पावसाळ्यामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये मेंढी बी तिथंच असते आणि त्याचं मूत्र हे वाळत नाही, लवकर सुकत नाही. त्यामुळे मेंढींना आजार होण्याचं प्रमाण फार वाढतं, त्यामुळे मॉर्टिलिटी जास्त होते. तसं ह्याच्यामध्ये काहीच नाही, तसं ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेमच येत नाही, कारण लेंडी खाली पडते, मूत्र खाली पडतं, पूर्ण टोटल सुकलेलं असतं फार्म. आणि तब्येत ह्याची चांगली वाढत, ती वजन वेट वाढ भरपूर होते ह्याच्यात. जर समजा एखादा जर प्राणी आजारी पडला तर त्याचं वेट कमी होतं आणि वाढायचं जागा थांबतो. जवळजवळ 3-4 किलोचा फरक पडतो. त्याचा आपल्याला ते बेनिफिट मिळतो. आणि इलिव्हेटेड शेड मध्ये मॉर्टॅलिटी 0 आहे. आजपर्यंत माझं एकही पिल्लू माझ्या शेडवरती गेलेलं नाही, दगावलं नाही. ह्याचा एक आजारी पडत नाही, इन्फेक्शन वगैरे काही होत नाही, काही सुद्धा होत. आणि त्याच्या तब्येती बघा, साधारण 3 महिन्यात 20 किलो क्रॉस माझं मेंढीचं पिल्लाचं वजन होतं. ओके. गोरपडे सर, आता मला सांगा, ह्या सगळ्या व्यवसायात उतरण्याच्या आधी तुम्ही खरं तर तुम्ही ऍग्रीतले स्टुडंट आहे, हे शिक्षण कुठं, ट्रेनिंग कुठं घेतलं, प्रशिक्षण घेतलं कसं, आणि पहिल्यांदा काही तुमच्या मित्रांनी वगैरे पण तुम्हाला